स्वागत करू मैदानामध्ये सामन्याला सुरुवात करतो पंच सूरज म्हात्रे आणि सोजल गरत सामन्याला सुरुवात करायचे। पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज। विरकावून दिलेला चेंडू पहिला चेंडू षटकार। प्रथमला हा शब्द बोलल्यावर त्याला खुशी होते त्यासाठी विरकावून दिलेला चेंडू घेतला। तर मी वैभव मुकादम यांना विनंती करतोय की त्याचं नाव काय अविनाश याला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचंय। अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती अविनाश याने 6 चेंडू मध्ये 9 धावा काढून दिले नव्हत्या। राहुल गरत हा एक चांगला खेळाडू असताना बघूया दुसरा चेंडू काय घडतोय। रोशन घरत गोलंदाजी मार्कवर तयार। चिंचवण एंड रोशन तयार खेळण्यासाठी सज्ज। प्रथम पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता स्लोअर डिलिव्हरी रोशन याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। हॅलो घेऊन जातो रंगमंचावर पाहुणे उपस्थित वैभव एंटरप्राइजेसचे मालक तसेच शिवण ग्रामपंचायतीचे सदस्य विद्यमान सदस्य वैभवदादा मुकादम यांच्या सहर्ष स्वागत करतो। गेले 7 वर्ष आम्हाला आर्थिक मदत करतात। ह्या वर्षी सुद्धा 2100 रुपयाची देणगी दिली त्याबद्दल मी अर्जुन घरत भरत म्हात्रे आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवण यांच्याकडून यांचे सहर्ष स्वागत करतो। अतिशय सुंदर स्पीड अप डिलिव्हरी पाहायला मिळाली। रोशन घरत याची मैदानामध्ये कुठेतरी फसवे चेंडू टाकतोय रोशन घरत प्रथम याच्यासाठी। तसेच त्यांच्या समवेत शिवणपाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र टकले यांचे सुद्धा मी स्वागत करतो। त्यांनी त्यांच्या वेळ काढून आमच्या टुर्नामेंटला भेट दिली त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ चिंचवण आणि चिंचवण प्रीमियर लीग यांच्याकडून मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो। ओव्हर टू संदेश। वारंवार मारण्याचा प्रयत्न करत असताना प्रथम बपे अतिशय सुंदर डिलिव्हरी पेश करत असताना एक षटकार खाल्ल्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसून येतोय रोशन घरत। तदनंतर सिद्धू याच्यासाठी एक सुवर्ण संधी आले। प्रत्येक षटकारास मोठे बंधू त्यांचे संकेत याच्याकडून 500 रुपयाचा। फलंदाज प्रथम बोपे तंबूच्या आसऱ्याला डीजे। बेस्ट कीपर अतिशय सुंदर गोलंदाजी केली रोशन घरत त्याच्या माध्यमातून। बोंगा थांबा बोंगा वाजवा संकेत भोर यानं बोलवलं आहे। अतिशय सुंदर गोलंदाजी केली। पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर रोशन घरत यांनी अतिशय सुंदर कमबॅक केला। 6 चेंडू 6 धावा झाल्यात। उपरवाला आशीर्वाद या संघाचा त्यांचे पॅकर आहेत भरत म्हात्रे। वन डाऊनच्या दिशेने पोहोचला अक्षय वाघमारे गोलंदाजीसाठी तयार रोशन। अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय रोशन घरत आपल्या संघासाठी। अविनाश वाघमारे सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्षय भुईर गेल्या 3 वर्षांमध्ये हा खेळाडू दिसतोय कारण की अतिशय सुंदर असा हा गोलंदाज चिंचवण संघाकडून पहिली गोलंदाजी करत असत। मी शिवाजी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते अविनाश याला सामनावीर द्यायचे। अर्जुन घरत अर्जुन दादा एक ट्रॉफी दे तिथं मॅन ऑफ द मॅच। अरे पण द्या आपला म्हणजे
शिवाजी म्हात्रे यांनी द्यायचं त्यांच्या शुभ हस्ते. अतिशय सुंदर हा गोलंदाज अक्षय भुईर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना सिद्धू चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय भुईर याची. कुठेतरी बरं त्याची मिसफीड होते. त्याचे डोळे कसे तिकडे किंग फिशर एलपी वर पडले असतात ना, त्यामुळे ते नाही लेग बाय. लेग बाय का अंपायर बॅट कट ओके. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 8. एक बाद 8. अक्षय भुईर तयार. चांगली अशी गोलंदाजी करत असताना अक्षय भुईर सिद्धूला चकमा देतोय आणि सिद्धूसाठी 500 रुपये तयार आहेत संकेत भुईर यांच्या माध्यमातून. सगळे बंधूच आहेत ते, बॉलर बॅट्समॅन पैसे लावणारा सुद्धा. डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये सिद्धू याच्या माध्यमातून एक धाव. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा भरत म्हात्रे आणि अर्जुन घरत यांच्या माध्यमातून चिंचवण प्रीमियर लीग कशाचीच कमी नाही. सूरज याच्यामध्ये 2 कूलर आहेत, मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय अक्षय घरत याचा. त्याच्यानंतर पाहायला गेला संघ मालकासाठी वाईट 1+1 वाईट अशा 2 धावा. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. एक बाद 11. अक्षय तयार. चांगले असा चेंडू अक्षय भुईर याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर तशी एक आपण पाहायला गेलो तर सुंदर अशी बाईक सुद्धा संघ मालकासाठी विनर. अतिशय सुंदर गोलंदाजी अक्षय भुईर याच्या माध्यमातून. इकडे चर्चा चालली की गेल्या 3 वर्ष गेलो 5 वर्ष गेलो आणि अक्षय हा 5 वर्षातून असा विदाउट प्रॅक्टिसने येतोय. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. एसके यांना सुवर्ण संधी आहे. एक हातात कॅच पकडली तर 500 रुपये पारितोषिक संकेत भुईर यांच्याकडून. तत्पूर्वी मागच्या मॅचचा जो 2 डॉट बॉल साठी 300 रुपयाचा पारितोषिक होता ऍडव्होकेट अभिषेक मायनाके यांच्याकडून वेदांत यांनी मिळवलाय. तर 300 रुपयाचा पारितोषिक अभिषेक यांना विनंती आहे की त्यांनी त्याला द्यायचं. पहिला बक्षीस डॉट बॉलचा लागलेला, सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. हा स्वेर चेंडू बक्षिसांची खैरात आपण पाहतो या चिंचवड प्रीमियर लीग मध्ये. अभिषेक मायनाके यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज जातो. 2 टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. 2 बॉल डॉट काढले होते वेदन यांनी मागच्या सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर विकेट संदेश पाटील खेळण्यासाठी सज्ज. सिद्धू काहीतरी बक्षिसाला गवसणी घालतोय की नाही बघा. सिद्धू राहुल नाही गेला तू पण नको खेळू, माझा बेस्ट फ्रेंड. मारील मार आता. हा सुद्धा एक स्वेल चेंडू संदेश पाटील याच्या माध्यमातून. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 13. एक बाद 13. अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट ही. 2 आयोजक आणि पूर्ण गाव सपोर्ट. भिरकावून दिलेला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी सिद्धांत भोईर याच्या माध्यमातून. आणि सिद्धांत भोईर याला प्राप्त होतात 500 रुपये त्यांच्या मोठ्या बंधूकडून. संकेत ऑनलाईन 250 दिले तरी जमतील, वाटून घेऊ आम्ही. जमल ना. पुन्हा एकदा सुवर्ण संधी एसके भुईर यांना. आपल्या गावातील युवा कार्यकर्ते नितीन तुकाराम पाटील यांच्याकडून 2 चौकार 2 षटकार 2 कॅच साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय एसके भुईर याला. आणि सिद्धू तुझे UPI चेक कर, तिकडे 500 रुपये गेलेत. आता एसके भुईर कॅच घ्या. अतिशय सुंदर अशी भन्नाट डिलिव्हरी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली संदेश पाटील.
तसेच मयूर भोईर आणि अंश भोईर यांना सुद्धा सुवर्ण संधी. एक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक संकेत भोईर यांच्याकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स संघाकडून रोशनने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या. नंतर अक्षय भोईर यांनी 5 धावा दिल्या. तदनंतर संदेशनी कुठेतरी खराब सुरुवात केली होती, पण तदनंतर लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय संदेश पाटील. चांगला असं चेंडू पाहायला मिळतो. आता फलंदाज सिद्धू याच्या पारीचा अंत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना मैदानावरती दर्शन प्रॅक्टिस मध्ये एवढा फॉर्मात असतो ना सूरज, दरवर्षी अतिशय सुंदर गोलंदाजी करत असतो, पण कुठेतरी टुर्नामेंटला आला ना एकदा काय त्याच्यात नजर लागते माहित नाही. कुठेतरी बॅटिंग करतो आणि गोलंदाजी करताना हवेतूनच तोपच फेकत असतो तो. एसएससी टुर्नामेंटला कॅच सोडल्या आदित्य मुंडेचे, चांगला चॉपला मग आदित्य असू दे त्या आपण आठवणी संदेश पाटील तयार. पहिला चेंडू दर्शनसाठी होता. दर्शनने फ्लिक केलाय आणि 1 धाव निर्धारित क्षेत्रात जाते. याचबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 2 बाद 20. संत आणि शांत खेळ चालू आहे उपरवाला ग्रुप कडून. संदेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयने कुठेतरी या पूर्वार्धामध्ये अतिशय घाणेरडी बॅटिंग केली आणि संघ पोहोचतो याचबरोबर 21 धावांची गरज असेल. रोशन घरत, सद्गुरू कृपा ज्वेलर्स, सूरज मात्रे आणि आदित्य मुंडे विनर यांनी टॉस विन साठी यायचं. तर मी अन्वी 11 आणि प्रणव 11चे कर्णधार टॉस सोडवण्यासाठी यायचंय. मी पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करतो की यांचा टॉस करायचा आपणच घ्यायचंय, पण चिटिंग नाही. पंच स्पीडअप करून घ्या कारण की मस्त ऊन झालाय. टॉस दे ना या. तुझ्याकडे आहे का रुपया? आहे का रुपया? हा तो घ्या. अरे म्हात्रे आमचे मित्रवर्य म्हणजे आमच्या दीपक दादांचा भाऊ, त्याने सांगले खास अनाऊन्स कर की दादा आलाय आमचा. रोशन गरत, आपण त्या पहिलीमध्ये जायचं बॅटिंग साठी, इकडून तिकडून नाहीच आहे काय, कारण की सर्वांसाठी नियम हे सारखेच राहणार आहेत. चिंचवड गावच्या सामाजिक युवा कार्यकर्ते ज्यांच्याकडून 3000 रुपये आर्थिक मदत या टुर्नामेंटला लागले असे नरेश दादा पाटील, नरेश दादा सकाराम पाटील यांचं स्वागत झालं. त्यांनी यायचं रंगमंचावर बसायचं, स्थानापन्न व्हायचंय. तर अर्जुन घरे त्यांना विनंती असेल की त्यांनी सुद्धा त्यांचा मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. या पूर्वार्धानंतर धावा लागल्या त्या 21. पुढचा धावते समालोचन करणार आमचे मित्र सूरज घरत. रोहित घरे यांना सुवर्ण संधी. 1 हातामध्ये कॅच पकडली तर 200 रुपये पारितोषिक संकेत भोईर.
सच्चा पाटील यांना प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयेश ठोंबरे यांच्याकडून. फक्त 11च प्लेयर खेळतील हा. 14 जरी फिल्डिंगला असले तरी 11च खेळतील. बॅटिंग या अकरा नाही एकदाच चांगला बाबा दमला आता. तर आता जे बक्षीस लावतील त्यांनी या समालोचन कक्षात जर बक्षीस दिला तरच इथं अनाऊन्स केला जाईल. सर्वांना विनंती आहे. तर मी पांडुरंग पाटील यांना विनंती करतो की त्यांनी याचा सन्मान स्वीकारायचा आहे. नाही कॅश इथं ठेव लगेच ऑनलाईन नाही. प्रत्येक कॅचला 200 रुपये रोहित घरातला बंटी घरत यांच्याकडून. पहिला चेंडू प्रथम येतो स्ट्राईक वर पाहतो रोशन. पहिला चेंडू केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. टॉस पण झाला गेलं पण टॉस पण झाला. पहिला चेंडू पाहतोय खराब एकदम गोलंदाजी मार्कवर पाहतोय प्रथम. पहिला चेंडू भिरकावून दिलाय रोशन आणि 4 धाब्यांसाठी. चौकाराच्या मध्ये वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या पाहतोय पण 4. आदित्य टॉस कोणी जिंकलाय? इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मध्ये चेंज करण्यासाठी प्रयत्न होता परत पंच सोजवळ घरत यांच्याकडून इशारा येतो. व्हाईट चेंडू. पंचांची तारीफ केली पाहिजे. प्रदीप पाटील आणि सोजवळ घरत रखरखत्या उन्हामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. प्रथम तो रोशन. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता. इथे मात्र योगेश घरात जुना खेळाडू गावकरे हाताचा फलंदाज आहे. अतिशय चांगले गोलंदाज आपला क्षेत्ररक्षण पाहिले. अंडरमचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जायचा तो योगेश घरात मैदानामध्ये चांगली फलंदाज क्षेत्ररक्षण करत असताना पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू खाली होतो. दर्शन एक डाव पूर्ण केले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न तू मध्ये श्याम याचा प्रयत्न होता. गेल्या वर्षीचा पहिला गेल्या वर्षी श्याम आणि रोशन अशी टीम होती. नो चेंडू. फ्री हिट होती इथे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव गेली निर्धारित क्षेत्रामध्ये. धाव संख्या पाहतोय आपण 8. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 4 बॉल 1 मिनिट 3 बॉल 1 नो चेंडू 1 वाईट. पवेलियन मध्ये फक्त ज्या 2 टीम जातील त्यांनीच बसायचे. बाकी आपल्याला जागा द्यायची त्यांना बसायला. प्रयत्न मात्र चांगला होतो रोशनचा. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू मात्र इथे निर्धार होतोय. कमबॅक करताना दिसतोय. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळायला लागेल. आतापर्यंत 21 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर बॉक्स वर लावली ती म्हणजे 8. फटका इथे केला. चेंडू खाली येतो सिद्धू आणि इथे मात्र षटकार. चांगलीशी फलंदाजी पाहतोय आपण रोशनाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 14. अजूनही जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. येणारे चेंडू असतील 13. संघ मालकाच्या विरोधातच भरत म्हात्रे यांचा मुलगा तिथे चेंडू करतो. चेंडू इथे सुवर्ण संधी आहे का? इथे मात्र झेल जमिनीला दान दिलाय. खराब क्षेत्ररक्षण. मात्र थोडा आमिष दाखवला होता. ते मिळवण्याच्या नादात चेंडू जमिनीला दान केलाय. किती तरी बक्षीस लागला होता. धाव संख्या 16. जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू असतील आणि 5 धाव्यांची गरज.
आता पाहतोय सीमेरेषे लगत एक मोठा प्लेअर सजवला योगेश घरत ऑफ साईडच्या दिशेने पटकन खेळा 12 चेंडू 5 धावांची गरज. अक्षय नौका गोलंदाज पाहतोय चिंचवण विलेज कडून स्ट्राईक एंडवर पाहतोय श्याम. हे लवकर घ्या काय रे टाइम आहे. पंचांना विनंती आहे स्पीडअप करायचंय सामना लवकर. इथे मात्र सुवर्ण संधी होती सच्चा पाटील याला एक डाव पूर्ण केली. इथे मात्र कोण येतो तो तो कोण होता बॉल खाली आला तो हा का? योगेश टोमरे बॉल चाचपडत राहिले. एक डाव पूर्ण केले. एक धावच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढली. सामना फक्त औपचारिकता राहिले की काही समजत नाही. ते पुन्हा एकदा कार्पेट मध्ये चेंडू केला. चेंडू त्यावर होतो. योगेश घरात चांगले क्षेत्ररक्षण बॉल फेकणार तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झालेत. काही ते पंचांचा इशारा 2 धावा पूर्ण झाले. सेफ लँडिंग झालेले 2 धावांची मते संघाची धावसंख्या वाढली. अजून येणारे 2 धावांची गरज फक्त. चेंडू असतील 10. व्हाईट चेंडू इथे मात्र आता पूर्ण हवा काढून टाकले रोशन घरात याने. उलटा चेंडू होता. इथे मात्र प्रयत्न चांगला होता पण काल बॅट चिरली का. डॉट चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न रोशन बीट होतोय. जिंकण्यासाठी 1 धाव पाहिजे पण रोशन मात्र धोनी स्टाईलने संपवण्याचा प्रयत्न आहे. पण काही सांगू शकत नाही. अजूनही क्रिकेटचा भविष्य कोणी सांगितलेलं नाही. काय होईल काय सांगता येत नाही. पुन्हा एकदा रोशन तयार असेल. इथे मात्र बोललो होतो की मोठा फटका खेळण्याच्या नादात इथे मात्र आपला आत्महत्या करून घेतली रोशन याने. हे चला स्पीडअप करा. हे लवकर 1 रन पाहिजे. रोशनने 1 रन काढून सामना संपवल्याचा फुकट टाइम घालवलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. काय होतं पाहायचं मैदानामध्ये. दुपारचे मला वाटतं 12:30 घड्याला तो वाजलेत. अजून बरेच सामने खेळवायचे. सिद्धू काहीतरी कानमंत्र देताना गोलंदाजाला कानमंत्र मात्र पहिल्या चेंडू पासून द्यायला पाहिजे होता प्रथम याला तर तो फायद्यात ठरला असता. आता मात्र इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. मागच्या चिंचवण प्रीमियर लीग 4 मधला बेस्ट बॉलर म्हणून हाच तो अक्षय गोलंदाज होता आणि यावर्षी त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. येणारे चेंडू असतील 6 जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. पाहायचंय काय होतोय. मागच्या सामन्यात सुद्धा पाहिलं की 9 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि चांगली गोलंदाजी पाहिली आपण. आपल्या आदिवासी वाडीतील अशोक कातकरी यांचे सुपुत्र अविनाश कातकरी यांच्याकडून चांगली गोलंदाजी केली आणि सामना राहुलच्या तोंडातून खेचून आणला होता. नौका फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवर श्याम. नौका फलंदाज अक्षयाची जागा सावण्यासाठी आहे तो म्हणजे संदीप. गोलंदाज सिद्धेश. इथे मात्र सामना जिंकलाय. चेंडू आणायला जायचंय. वर्ल्ड इंडर्स